सोहळा गाजे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती। मृत्यू लोकात तर तुम्हाला उत्तम नाव प्राप्त होईल, परंतु वैकुंठामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम उत्तम कीर्ती प्राप्त होणार आहे। फक्त एकच काम करायचं आहे, हृदयामध्ये तुम्हाला देव धारण करायचा आहे। हृदयात पैशाची हाव धारण करा, उत्तम कीर्ती नाही। हृदयामध्ये सत्तेची वासना ठेवा, उत्तम कीर्ती नाही। हृदयामध्ये संसाराच्या भोगाची इच्छा ठेवा, उत्तम कीर्ती नाही। मग चित्तामध्ये काय ठेवलं पाहिजे? तुकोबरांचं प्रमाण आहे, उभय लोकी उत्तम कीर्ती आणि तुमची ती कीर्ती तुमच्या कुळाला गौरवाची वाटेल, तुमची ती कीर्ती तुमच्या गावाला गौरवाची वाटेल। बाकीच्या गोष्टीने काय कीर्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा? जगाच्या पाठीवर अब्जावधी रुपये असणाऱ्यांची कीर्ती शिल्लक राहिली नाही। निष्कांचन निष्कलंकी माझ्या ज्ञानोबाची कीर्ती आजही आहे। उभारिला ध्वजा तीही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची कोण तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कडा। ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव महाराज या सगळ्या संतांनी उत्तम कीर्तीला प्राप्त झाले। महाराज यांची घरदार नाही, यांचे फ्लॅट प्लॉट नाही, यांचं कोणत्याही प्रकारचे बंगलो काही नाही, उत्तम कीर्ती प्राप्त झाली। केवळ भक्ती, केवळ भक्ती, केवळ भक्ती, सेवा ती प्राप्त करा। हे सगळं करत असताना तुकोबराय सांगतात, या गोष्टीची अनुभूती कुणाला येणार आहे? ज्याच्या हृदयामध्ये भाव आहे त्याला। हेच अभंगाचं तिसरं प्रमाण।